नमस्कार. तर कराडची सून पूनम या चॅनलवरती मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज आहे नवरात्रीमधला दिवस दुसरा आणि रंग आहे लाल. तर इथे पहा, सगळ्या ज्या आमच्या मंडळाच्या बायका आहेत त्या अशा लाल झाल्या होत्या. सगळीकडे अशी लाल रंगाची उधळण केल्यासारखं दिसत होतं. तर सकाळी पहा, आरतीसाठी इथे या जमा झाल्या होत्या. त्या सकाळी 5:30ला आम्ही आरती करतो आणि आता आरती झाली होती, कारण आरतीच्या वेळेस मला काही शूट करता आलं नाही. आणि त्यानंतर पहा, आम्ही इथल्या जे शेजारी दुसऱ्या मंडळाच्या देवी आहे तिथं पण दर्शन करून मी आलेली आहे. आणि मग आम्ही गेलो होतो दैत्य निवारणीमध्ये. तर कराडमधली ही देवी आहे दैत्य निवारणी देवी. तर तिथे गेलो तो मंगळवार होता म्हणून. तर गर्दी अजिबातच नव्हती आणि तिथे हे 9 दिवस यात्रा चालू असते पहा. तर असे हे स्टॉल लागले होते, पण खूप सकाळी केल्यामुळे जास्त काही तिथे स्टॉलवाले नव्हते. तर तुम्ही जर इथे जवळ कुठे राहत असाल तर दैत्य निवारणी इथे या 9 दिवसामध्ये जाऊ शकता. तर हे पहा, दैत्य निवारणीचं आतमधलं मंदिर आहे. मंदिराला पूर्णपणे असे पहा काच लावलेले आहे वरती. आणि इथे हे बाहेरची बाजू आहे. आतमध्ये छोटंसं मंदिर आहे, तर तिथे खूप छोटीशी जागा आहे, तिथून आतमध्ये जायचं आहे. तर तिथे काही मी शूट केलं नाही, समोरच दिसते पाहतो दरवाजा. आणि बाहेरचा परिसरसुद्धा खूप असा मनमोहक होता, कारण असं पूल गेलेला आहे, नदी आहे आणि झाडी वगैरे, प्रसन्न वातावरण होतं. तर सकाळ सकाळी खूप छान वाटलं. आणि आम्ही तिथे पण वेगवेगळे छोटे देव असतात, नाईकबा वगैरे, म्हसोबा, तर तिथं दर्शन घेत होतो. आणि असं वाटत होतं थोडं शांत बसावं असं ठिकाण होतं. त्यानंतर घरी आले आणि मग नाश्त्यासाठी पोहे बनवलेले आहेत पहा. मी इथे पोहे बनवायची गडबड चालू आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास. तर आता आपल्या चॅनलवरती नवरात्रीचे व्हिडिओ असणार आहेत, कोणत्या कोणत्या गेम. तर संध्याकाळी गेम पण होते, संगीत खुर्ची वगैरे. तर इथे नंतर आम्ही गेलो मंडळामध्ये संध्याकाळी. तर इथे पहा, बायकांची संगीत खुर्ची चालली होती आणि मी पण त्याच्यामध्ये भाग घेतला. पण मी जिंकले नाही, कारण आम्ही 3 जणी राहिलो होतो लास्टला, तेव्हा मी आऊट झाली. आणि आम्ही सुनाच नाही तर पण सासवासुद्धा, म्हणजे ज्या वयस्कर लेडीज होत्या त्यासुद्धा आनंदाने संगीत खुर्ची वगैरे खेळत होत्या. म्हणजे ह्या 9 दिवसामध्ये सगळ्या लेडीज अशा एकत्र येतात आणि आनंदाने खेळतात. तेवढंच क्षण बाईच्या आयुष्यातला ती स्वतःसाठी जगत असते पहा. तर असे कार्यक्रम वेगवेगळे आमच्या इथे आयोजित करण्यात येणार आहेत. तर तुम्हाला मी याचे छोटे छोटे व्हिडिओ माझ्या चॅनलच्या मार्फत बघायला मिळतील. हे पहा, वयस्करसुद्धा खूप आनंदाने खेळत होत्या. सगळ्याच लेडीज लाजत नव्हत्या, कारण बऱ्याच बायका लाजतात असं काही बाहेर खेळायचं म्हटलं तर. मी नाही, पण इथे कोणीसुद्धा लाजत नव्हतं, तरुण असो किंवा वयाने लहान. इथे पहा, या ज्या मावशी आहेत त्यांना चालता येत नाही नीट. तर पहा, त्यांच्या गुडघे दुखतात, तरीसुद्धा त्यांना आनंद. म्हणजे या वयातसुद्धा हा जो लास्टचा राऊंड होता तो सासवांच्यामध्ये होता. आणि इथे पहा, सासवांच्यामध्ये ह्या ज्या उंच आहेत त्या जिंकलेल्या आहेत. पण हौस किती पहा, बायकांना ही हौस पाहिजे. तर तुमच्या इथे असे कार्यक्रम होतात का? तर मला कमेंट करून नक्की सांगा.